नमस्कार. आजचा माझा जो व्हिडिओचा विषय आहे तो आहे पराक्रमी वीर. या पराक्रमी वीरांमध्ये आपण सुरुवातीला शिवशाही पाहणार आहोत. शिवाजी महाराजांचे इतिहासाला ज्ञात असलेले पूर्वज म्हणजे मालोजी भोसले. हे मालोजी भोसले आता हे क्षत्रिय खरे, पण आपण ज्याला मराठा म्हणतो तसे ते नव्हेत. मूळचे मालोजी भोसले राजस्थानचे सिसोदिया वंशाचे, आणि या सिसोदिया वंशातले हे मालोजी भोसले राजस्थानातली बरीच कुटुंब त्यावेळी मुस्लिम राजघराण्यांकडे नोकरीला म्हणून येत असत. तसं हे मालोजी राजे भोसले विजापूरला आले आणि विजापूरच्या आदिलशहाकडे ते नोकरीला लागले. हे विजापूरचा आदिलशाही घराणं म्हणजे सुद्धा मूळचं हसन गंगू बहामनी, आणि त्याच्या राज्याचे जे 5 तुकडे झाले त्यातली ही आदिलशाही. हसन गंगू बहामनी या बहामनी राज्याचे जे 5 तुकडे झाले ते विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, इमादची इमामशाही, हैदराबादची निजामशाही आणि बिदरची बरीदशाही अशी 5 राज्य बहामनी राज्याचे तुकडे झाले. त्याची राज्यही बनली. ही 5 राज्य मुसलमानी राज्यकर्त्यांची होती आणि त्यातल्या विजापूरच्या आदिलशहाकडे हे मालोजी राजे भोसले नोकरीला लागले. त्याच दरबारात लखुजी जाधव हेही होते. जरी मुस्लिम राज्यकर्ते होते तरी हिंदूंचे सण तिथे साजरे होत असत. आणि एकदा रंगपंचमीचा सण आला आणि रंगपंचमीच्या दिवशी मालोजी राजे भोसले आपला लहान मुलगा शहाजी याला बरोबर घेऊन गेले. आणि त्याचवेळी लखुजी जाधवांनी आपली छोटीशी कन्या जिजा हिलाही बरोबर आणली होती. आता जिजा आली आणि हा छोटा शहाजी पण आला. दरबारात रंग उधळायला सुरुवात झाली. दरबारातल्या लोकांचं या छोट्याशा 2 लहान मुलांकडे लक्ष होतं. सगळ्यांचं पाहून शहाजीनं पण रंग घेतला आणि छोट्या जिजाच्या अंगावर टाकला. जिजानी पण, मग जिजा काय मागे पडते काय, जिजानी पण रंग घेतला आणि शहाजीच्या अंगावर टाकला. दरबारातल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी मालोजी राजे भोसल्यांना असं मत दिलं, अरे ही सुंदर जोडी आहे की रे. त्यावेळी बालविवाह होत असत, तर यांचंच लग्न दोघांचं लावून टाका. आणि मग शहाजीराजे भोसले आणि जिजा यांचा पुढे कालांतरानं विवाह झाला. मालोजी राजे भोसल्यांचा हा शहाजी तरुण झाला आणि तोही विजापूरच्या आदिलशहाकडेच नोकरी करू लागला. आता हे शहाजी राजे झाले होते. मग शहाजी राजांनी जरी ते आदिलशहाकडे नोकरी करत असले तरी त्यांना मनापासून मात्र ते आवडत नव्हतं. त्यांना वाटायचं की आपण परक्या बादशहाची नोकरी करतो, पण आपला मुलगा नाही असा होता कामा. म्हणून त्यांनी मनाशी ठरवलं. पुणं त्यांना जहागिरीने मिळालेलं होतं. त्यांनी मनाशी निश्चय केला की आपला मुलगा आणि जिजा आपली पत्नी यांना मात्र आपण इथे ठेवायचं नाही. परक्याच्या दरबारी आपला मुलगा नोकरी करता कामा नये ही त्यांची मनातली इच्छा. आणि त्यांनी त्यांच्याच अत्यंत परिचयाचे विद्वान आणि सगळ्या कलांमध्ये प्रवीण असलेले शूर असे दादोजी कोंडदेव नावाचे ब्राह्मण त्यांच्या डोळ्यापुढे आले. त्यांना त्यांनी निवडलं आणि दादोजी कोंडदेवांबरोबर, दादोजी कोंडदेव वयोवृद्धही होते,
ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्धही होते, लढाईच्या कलेतही प्रवीण होते. तेव्हा हा अत्यंत उत्तम आणि योग्य शिक्षक आपल्या मुलाला आहे आणि आपल्या पत्नीलाही योग्य तो सल्ला मसलत देणारा वृद्ध आहे, हे पाहून त्यांनी दादोजी कोंडदेवांना त्यांच्याबरोबर पुण्यात पाठवलं. पुण्यात आल्यावर लाल महालात ते राहू लागले आणि इथेच दादोजी कोंडदेवांनी ठरवलं की त्यांनी त्यांना नातूच मानला होता, या आपल्या नातवाला चांगले मित्र मिळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून 12 मावळातले हुशार, तरुण, धीट अशी मुलं त्यांनी निवडली आणि ते सगळे शिवाजीचे मित्र झाले. या मित्रांच्या सहवासात आणि आईनी दिलेल्या संस्कारात जिजामाता त्यांना रामायण महाभारतातल्या कथा सांगत असे आणि दादोजी कोंडदेव पराक्रमाला उत्तेजन मिळेल अशा प्रकारचं शस्त्रशिक्षण छोट्या शिवाजीला देत असत आणि त्याचा योग्य तो परिणाम झाला. वयाच्या 16व्या वर्षीच शिवाजी महाराजांना असं वाटू लागलं की आई म्हणते ते बरोबर आहे, आपलं राज्य असलं पाहिजे. आपलं राज्य म्हणजे आपल्या लोकांचं राज्य, सुराज्य आणि स्वराज्य. आणि म्हणून त्यांनी तोरणा किल्ला वय वर्ष 16ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. इतिहासात फक्त भारतातच अशी उदाहरणं घडलेली आहेत. भारतीय मुलं वयाच्या 16व्या वर्षीच कर्तृत्ववान होतात. आणि याचं ऐतिहासिक उदाहरण म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात पांडवांचा मुलगा अभिमन्यू यांनी तर आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूह भेदनाचं ज्ञान ऐकलं होतं आणि वय वर्ष 16लाच अभिमन्यूंनी चक्रव्यूह भेदन केलं. दुसरं उदाहरण संत ज्ञानेश्वर. ही जागतिक कीर्तीची उदाहरणं आहेत म्हणून आपण ही पाहतो. बाकी सगळी मुलंही आपली 16व्या वर्षी चांगली कर्तृत्ववान होतातच. ज्ञानेश्वरांनी तर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ ही 4 मुलं तर आई वडील गेले तेव्हा अनुक्रमे 4, 6, 8 आणि 10 अशा वर्षाची होती. थोरला निवृत्ती 10 वर्षाचा होता, ज्ञानेश्वर 8 वर्षाचा होता. पण तरीही ही मुलं सगळं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं आणि ज्ञानेश्वरांनी 16 वर्षाचे असतानाच भगवद्गीतेवर टीकाग्रंथ लिहिला. सर्वसामान्य जनतेला भगवद्गीता काय आहे हे कळावं म्हणून त्यांच्याहून 2 वर्षांनी थोरले असलेले त्यांचे बंधू निवृत्तीनाथ यांनी त्यांना आदेश दिला की ज्ञाना सर्वसामान्य लोकांना कळेल अशा भाषेत गीतेवर ग्रंथ लिही. आणि त्यातून ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. आणि तिसरं ऐतिहासिक उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. त्यांनी वयवर्ष 16लाच तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यांचे मित्र म्हणजे तानाजी, अन्य मावळे हे त्यांचे सगळे मित्र. आता त्यांचं आणि तानाजीचं एकमेकात खूपच मैत्री होती त्यांची. आता आपण पाहतो ते पुढच्या थोडासा कथानकाचा भाग म्हणजे तानाजी हा दुसरा पराक्रमी वीर शिवाजी महाराजांच्या खालोखाल. या तानाजीचा मुलगा होता रायाजी. रायाचं लग्न ठरलं आणि तानाजीने म्हणजे तानाजी मालुसरे त्यानं ठरवलं की आपल्या लेकाच्या या लग्नाला महाराजांची उपस्थिती तर अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याचे मामा शेलार मामा आणि तानाजी पुण्याकडे निमंत्रण द्यायला निघाले होते. एवढ्यात शिवाजी महाराजांचा दूतच तिथे येऊन पोचला. त्याच्या आधी महाराजांचं जिजामातेशी बोलणं झालं होतं आणि ती म्हणाली होती की शिवराया, अरे हा कोंडाणा किल्ला तुझ्या राज्यात असणं महत्वाचं आहे रे.
शिवाजी महाराज म्हणाले, होय मातोश्री, आपल्या इच्छेप्रमाणे होईल. कोंढाणा किल्ला स्वराज्यात येईल. आणि त्याप्रमाणे दूत पाठवून त्याच्याबरोबर हाच निरोप महाराजांनी पाठवला होता की तानाजी, आपल्याला कोंढाणा किल्ला सर करायचा आहे. घरात लग्नाची तयारी सुरू होती. निरोप ऐकल्यानंतर तानाजींनी काय म्हणावं? तानाजी म्हणाले, ठीक आहे, महाराजांचा हुकूम शिरसावंद्य. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन रायबाचं. ठरलेल्या लग्नाच्या मुहूर्ताला लग्न झालं नाही आणि तानाजी आणि शेलार मामा असलेल्या सैन्यानिशी कोंढाणा किल्ला सर करायला म्हणून गेले. या कोंढाणा किल्ल्यावर उदयभान, त्याला उदयभान मराठीत म्हणतात, उदयभानू असा रजपूत सरदार किल्लेदार म्हणून काम करत होता. आदिलशहाचाच सरदार होता तो. अर्थात शिवाजी महाराजांनी स्वारी केल्यानंतर त्याचा सामना उदयभानच्या मुस्लिम सैन्याशी होणं हे अपरिहार्य होतं. त्याप्रमाणे तो सामना तानाजीचा आणि उदयभानचा युद्ध झालं. युद्धात मराठ्यांनी किल्ला तर जिंकला, कारण तानाजीचे मामा जे शेलार मामा त्यांनी काय केलं होतं, सगळे मराठे प्राणपणाने लढावेत म्हणून जायच्या वाटा बंद केल्या होत्या आणि ज्या घोरपडींना दोर बांधून ते सगळे वर चढले होते ते सगळे दोरखंड शेलार मामांनी कापून टाकले होते. घमासान युद्ध झालं. कोंढाणा किल्ला जिंकला गेला. पण तानाजींनी मात्र लढता लढता आपले प्राण गमावले. तरीही मराठ्यांनी युद्ध करून किल्ला सर केलाच. आणि मग महाराजांना निरोप गेला, किल्ला सर झाला आहे. पण त्याबरोबर हाही निरोप गेला की तानाजीनं आपले प्राण या युद्धात गमावले आहेत. महाराजांना अत्यंत दुःख झालं. आपला अगदी जवळचा मित्र आपण गमावलेला आहे. पण ते म्हणाले, ठीक आहे, कोंढाणा जिंकला, पण माझा सिंहासारखा मित्र सिंहाच्या शौर्याने लढता लढता मेलाय, म्हणून हा किल्ला याच्या पुढे सिंहगड या नावानं ओळखला जाईल.